संजय राऊत का शरद पवार, संजय राऊत का शरद पवार, अन्य तिसरा कोणी, अशी चर्चा सुरू असताना शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. ज्योती वाघमारे यांना खासदारकी मिळाली आहे, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. मग याच सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी, त्यांच्याच भाषेमध्ये बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे या पुढे आलेल्या होत्या आणि अनेक वेळा सुषमा अंधारे, ज्योती वाघमारे यांची जुगलबंदी सुद्धा आपण पाहिलेली आहे. संजय राऊतांनाच उमेदवारी मिळाली नाही तर सुषमा अंधारे यांना कधी मिळणार, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. 16 मार्च रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागा आहेत. मग या 7 जागांसाठी भाजपनं 4 उमेदवार दिलेले आहेत. शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार आहे, अजित पवार राष्ट्रवादीचा 1 गट आहे, तर महाविकास आघाडीकडून 1च उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीकडून जो उमेदवार आहे त्यांचं नाव शरद पवार आहे. आता भाजपच्या 7 जागांपैकी 6 जागा आरामशीर निवडून येतात, म्हणजे महायुतीच्या. मग महायुतीच्या 7 पैकी 6 जागा निवडून येणार असल्यामुळं महाविकास आघाडीमधून नेमकं उमेदवारी कोणाला द्यायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. संजय राऊत का शरद पवार, संजय राऊत का शरद पवार, अन्य तिसरा कोणी, अशी चर्चा सुरू असताना शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि भाजपनं त्यांच्या 4 खासदारांची नावं सुद्धा समोर आणलेली आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना खासदारकी मिळाली आहे, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. मग ज्योती वाघमारे ज्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहेत. त्या अगदी स्पष्टपणानं, ठामपणानं, खंबीरपणानं त्यांची मतं मांडत असतात आणि शिवसेना उबाटा गटावर मोठ्या प्रमाणात टीका करत असतात. म्हणजे ज्या पद्धतीनं उबाटा गटाकडून सुषमा अंधारे आहेत, सुषमा अंधारे कशा पद्धतीनं बोलत होत्या, कशा पद्धतीनं टीका करत होत्या, हे काय मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. सुषमा अंधारे यांचं बोलणं राज्यातल्या सगळ्या काही जनतेनं ऐकलेलं आहे. त्या कशा पद्धतीनं टीका करत होत्या आणि कशा पद्धतीनं बोलत होत्या. मग याच सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी, त्यांच्याच भाषेमध्ये बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे या पुढे आलेल्या होत्या आणि अनेक वेळा सुषमा अंधारे, ज्योती वाघमारे यांची जुगलबंदी सुद्धा आपण पाहिलेली आहे. दसराव्या मेळाव्यामध्ये इकडून ह्या आणि दसरा मेळाव्यामधून तिकडून त्या, अशा पद्धतीनं दोघी जणींचं बोलणं आपण पाहिलेलं आहे. पण मात्र या ठिकाणी ज्योती वाघमारे यांचं जे बोलणं आहे, जे त्यांच्या पक्षासाठी बोलत होत्या, महत्वाचे मुद्दे मांडत होत्या, त्याचं कुठंतरी सार्थक झालेलं आहे आणि म्हणूनच पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांना थेट आता खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवलेलं आहे. पण मात्र दुसरीकडं ज्या सुषमा अंधारे शिवसेना शिंदे गटासह भाजप आणि इतर नेत्यावर अगदी टीका करत होत्या, त्यांना मात्र नेमकं काय मिळालेलं आहे, म्हणजे जे सकाळी सकाळी उठून पत्रकार परिषद घेत होते, राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये काय घडतंय हे सांगत होते, ते म्हणजे संजय राऊत. संजय राऊतांनाच उमेदवारी मिळाली नाही तर सुषमा अंधारे यांना कधी मिळणार, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आता संजय राऊत सुद्धा खासदार होणार नाहीत, सुषमा अंधारे तर लांबचीच गोष्ट आहे. मग शरद पवार यांना उमेदवारी मिळाल्यामुळं एकंदरीत आश्चर्य सुद्धा व्यक्त केलं जातं. कारण की शरद पवार हे मागच्या 60 वर्षापासून राज्यातल्या कोणत्या ना कोणत्या तरी पदावर आहेतच, सत्तेमध्ये आहेत, विरोधामध्ये आहेत, एकतर आमदार आहेत, खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, विधानसभेचे आहेत, मंत्रिमंडळात आहेत, कुठं ना कुठं तरी शरद पवार मागच्या 60 वर्षापासून आहेत. आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या केवळ 10 आमदार आहेत. मग 10 आमदारांची संख्या असताना, दुसरीकडे त्यांच्यापेक्षा काँग्रेसची जास्त असताना, उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार असताना तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी खासदारकी घेतली नाही, काँग्रेसनं सुद्धा घेतली नाही आणि शरद पवार यांना दिली असल्यामुळं याची एकच आश्चर्य सगळीकडं व्यक्त केलं जातं. पण मात्र दुसरीकडं ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अनेक दिग्गज नेते डावलून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यामुळं अनेकांना आश्चर्य वाटू लागलं. पण ज्या पद्धतीनं ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे, त्यांची आणि सुषमा अंधारे यांची बरोबरी होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.